तर जस्ट आत्ताच 3:30चा अलार्म वाजला, पहाटेच्या 3:30चा. आणि इथे बघा 3:31 झालेले आहेत. म्हणजे पटकन अलार्म वाजल्या वाजल्या मी उठून लगेच अलार्म बंद केला. कारण की जो अलार्म आहे ना, त्याचा साऊंड खूप मोठा आहे. खूप मोठं म्हणजे असं हाय लेव्हलचं म्युझिक लावलेलं आहे. त्यामुळे ना ते वाजल्या वाजल्यानं पटकन ते बंद करण्यासाठी उठावंच लागतं. आणि एकदाशी उठलं की मग मात्र आपली जी कामं आहेत ते आपलं चालू करता येतात. तर म्हणजे ना मी जाणून-बुजून थोडंसं म्हणजे हाय लेव्हलचं असं म्युझिक ठेवलेलं आहे ते. म्हणजे जास्ती असं वाजावं असं ठेवलेलं आहे. म्हणजे एकदम स्लो मंद असं काहीतरी असले ना रिंगटोन तर मग ना आपल्याला काही जाग येत नाही आणि हे होत नाही. तर त्यामुळं ना मी थोडंसं असं रिंगटोन जी आहे ती जरा जास्ती जोराची अशी लावलेली आहे. तर ते बंद करण्यासाठी उठली आणि माझी झोप गेली. तसं तर मग आली वॉश बेसिनच्या इथे आणि तोंडावरती थंडगार पाणी मारून घेतलं अगोदर आणि जेवढी काही म्हणजे आळस वगैरे होता तेवढा अगोदर घालवला. त्यानंतर इथे चालू केलेलं आहे ब्रश करण्याचं काम. आणि एकदाशी फेस वॉश वगैरे केलं ना, म्हणजे फेस वॉश म्हणजे मी ते फेस वॉश वगैरे लावत नाही. फक्त ते थंड पाण्याने असं तोंड धुवायचं काम. हे एकदाशी केलं ना, मग आपलं जी झोप आहे ती जातेच जाते. आणि ते रात्री किचन क्लिनिंग झाल्याच्या नंतर कचरा वगैरे फेकला आणि त्यानंतर डस्टबिन वगैरे हे डस्टपॅन वगैरे सगळं धुवून ठेवलं होतं सुकायला बाल्कनीमध्ये. आणि जे कपडा आहे किचनचा तो पण धुवून सुकायला ठेवलेला होता. आणि ना आजची थंडी जी आहे ना ती एकदम कमी होती. त्यामुळं फ्रेश वाटत होतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की हिवाळ्याचे दिवस चालू आहेत असं वाटत नव्हतं. नॉर्मल थंडी होती. त्यामुळे मी थोड्या वेळ उभा राहिली बाहेर आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हॉलचा बल्ब चालूच ठेवलेला आहे आणि सगळेजण झोपलेले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होईल म्हणून मी लगेच आले आणि हॉलचा बल्ब जो आहे तो बंद करून ठेवला. त्यानंतर इथे मी कामाची सुरुवात केलेली आहे. आणि ही एक रोजची सवयच पडलेली आहे, की म्हणजे रात्रीचं कितीही क्लिनिंग केलेली असली, तरी पण सकाळी ना स्वयंपाक चालू करायच्या अगोदर एखादा म्हणजे कपडा वगैरे ओला करायचा आणि पूर्ण किचन, ओटा आणि जे गॅसची शेगडी वगैरे आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची. ही एक सवय झालेली आहे आणि ही चांगली सवय आहे. आणि इथे बघा मी ना थोडीशी उसळ भिजायला टाकली होती. म्हणजे काल दुपारी भिजायला टाकली. त्यानंतर संध्याकाळी ना व्यवस्थित असं भिजल्याच्या नंतर त्याला कपड्यामध्ये गुंडाळून असं अडकावून ठेवलं होतं मी मांडणीला. तर आता म्हणजे मटकी फक्त उसळ म्हणजे सगळी मिक्स नाही तर मटकीच फक्त असते त्याच्यामध्ये. तर ते बनवायची आहे भाजी आणि त्यासाठी इथे कांदा, लसूण वगैरे हे सगळं घेतलं मी. टोमॅटो तर असेल फ्रीजमध्ये. तर फ्रेंड्स इथे मटकीची उसळ जी बनवली ना मी त्याची रेसिपी वगैरे काही शेअर केली नव्हती. कारण की मी आज तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करणार आहे. थोड्या वेळाच्या नंतर तुम्हाला दिसेलच ती. तर इथे मी साहेबांचा डब्बा फक्त बनवलेला आहे. म्हणजे ज्वारीच्या 2 भाकरी आणि मटकीची उसळ हे त्यांच्या डब्याला आज देणार आहे. आणि त्यानंतर ना मी आमच्यासाठी बटाट्याची कचोरी बनवणार आहे. तर एक सिक्रेट मसाला वापरून ती कचोरी बनवणार आहे. तर ती थोड्या वेळानं तुमच्यासोबत शेअर करेन मी. आणि त्यासाठी पाहत राहा पूर्ण व्हिडिओ. आणि फ्रेंड्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना एक छोटीशी चूक झाली होती माझ्याकडून आणि त्या चुकीमुळे ना मला खूप मोठी म्हणजे हे भोगावं लागलं. तर मी तुम्हाला सांगेन ते. तर फ्रेंड्स मी ना हाच व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण व्यवस्थित असं व्हॉईस ओव्हर करून त्याला म्हणजे पूर्ण फायनल व्हॉईस ओव्हर चालू होतं. तर लास्टचा फक्त 1 मिनिट फक्त बाकी होता व्हॉईस ओव्हर करायला. आणि तुम्हाला तर सगळ्यांना म्हणजे जे काही यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवत असतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की 15 मिनटाचा एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत लागते आणि खूप म्हणजे खूप कष्ट लागतं. म्हणजे त्यापेक्षा ना बाहेर जाऊन 8-9 घंटे ड्युटी केलेली बरी.
असं मला तर वाटतं. एवढी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि इथे ना माझ्या हातून काय झालं, तो व्हिडिओ डिलीट झाला. नाहीतर ना आज हा व्हिडिओ ना म्हणजे दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला असता. पण हे मिस्टेक झाली की ना व्हॉईस ओव्हर वगैरे सगळं झालं. लास्टचा फक्त 1 मिनिट बाकी होता आणि तेवढ्यात माझा फोन जो आहे तो स्विच ऑफ झाला. आणि स्विच ऑफ झाला तर मी ना डायरेक्टली गेले बाहेर आणि चार्जिंगला वगैरे लावले. आणि आमच्या इकडं ना कालच्यापासून प्रॉब्लेम आहे ना, लाईट ये जा चालू आहे. त्यामुळं ना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. आणि घरामध्ये इन्व्हर्टर आहे, पण ना एक प्लग दिला आहे कॅमेऱ्यासाठी, एक प्लग दिला आहे वायफायसाठी. त्यामुळं ना असं एक्स्ट्रा काही एखादा प्लग वगैरे ठेवलाच नाही म्हणजे चार्जिंग वगैरे लावायला. त्यामुळं ना थोडी थोडी चार्जिंग करून 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 मी व्हॉईस ओव्हर करत होते. आणि अचानक फोन स्विच ऑफ झाला आणि जो माझा व्हिडिओ सगळा झाला होता तो पूर्ण डिलीट झाला. तर बघा ना, कष्टाने केलेली कोणतीही म्हणजे वस्तू आपण एकदम आटोकाट कष्ट करून केलेलं असतं, ते जर आपल्या हातातून गेलं की मग आपल्याला किती एकदम हे होतं. तर मला ना डिसअपॉइंट झालं होतं आणि मला वाटत होतं की बंदच करून टाकावं हे व्हिडिओ वगैरे बनवणं, कारण की खूप म्हणजे हे परेशान झाले होते मी. असं एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवायचा आणि एकदम अचानक डिलीट व्हायचा व्हिडिओ, म्हणजे खूपच मला टेन्शन आलं होतं. तर आता इथे असू दे, आता जे काही झालं ते. तर पुन्हा हे व्हिडिओ जो आहे तो मला पुन्हा पहिल्यापासून मला व्हॉईस ओव्हर करावा लागला आणि जेवढी मेहनत मी केली होती अगोदर तेवढी मेहनत पुन्हा करावी लागली मला. तर आता इथे बघा छोटीशी चूक आहे आणि एवढं मोठं मला सजा भेटल्यासारखं झालं ते. तर याच्यापुढे लक्ष ठेवेन की जेव्हा पण असं काही एडिटिंग वगैरे चालू असेल आणि फोन स्विच ऑफ होणार असेल तर लगेच चार्जिंगला लावेन. आणि मला म्हणजे ॲक्च्युली माहिती नव्हतं की असं होईल म्हणून, त्यामुळे हे चुकीनं झालं असं. तर आता इथे साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि मी आली आहे वापस किचनमध्ये. तर आत्ता मला चालू करायचं आहे कचोरी बनवण्याची रेसिपी आणि बटाट्याची कचोरी बनवायची आहे. त्यामुळे इथे ना मी बटाटे उकडायला ठेवणार आहे. तर बटाट्याची भाजी बनवायची म्हणलं ना तर जरा आमच्या इथे जरा जास्तीच बनवावं लागते बटाट्याची भाजी. इतर दुसऱ्या भाज्या म्हणल्यावरती ते म्हणजे एकाला आवडतं एकाला नाही आवडत, पण ना बटाट्याची भाजी बनवली की मग मुलांना दोघांना पण आवडतं, मला पण आवडतं. आलू पराठा म्हणा किंवा कचोरी म्हणा किंवा वडा म्हणा, असं हे सगळं ना आम्हाला आवडतं बटाट्याचं जे काही असतं ते. त्यामुळे ना इथे मी म्हणजे 5 ते 6 बटाटे उकडायला ठेवणार आहे. आणि बटाटे उकडायला ठेवण्या अगोदर मी सगळे बटाटे स्वच्छ धुवून घेतले, कारण की थोडंफार काळपट असतंच ना वरती, तर त्यामुळं थोडंसं धुवून घेतले. तर आता इथे कुकरला बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की बटाटे व्यवस्थित असं शिजलेले असतात. म्हणजे एकदाशी कुकर लावलं ना मग टेन्शन राहत नाही कशाचं चेक करायचं वगैरे. तर त्यामुळं मी कुकरच लावत असते डायरेक्टली. भात वगैरे बनवायचा असेल ना तरीसुद्धा मी कुकर लावते. एक शिट्टी झाली की लगेच तयार होतो भात. तर वरती कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत इथे मी ना पीठ तयार केलेलं आहे कचोरी बनवण्यासाठी. तर 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा ओवा टाकला क्रश करून हाताने आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे इथे गोड तेल टाकलं याच्यामध्ये, कारण की थोडंसं ते हे होतं ना क्रिस्पी होतं तेल वगैरे टाकल्यावरती. तर आता हे तेल आणि हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगोदर हाताने. आणि तेल जे आहे ना ते टाकल्यावरती थोडंसं असं गाठी गाठी झाल्यासारखं होतात ना, तर त्या असं हाताने ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं, जेणेकरून म्हणजे पिठाला ना सगळीकडे तेल लागलं पाहिजे असं ना त्याला व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग त्याला मळून घ्यायचं पाणी टाकून थोडं थोडं. तर आता इथे बघा पिठाचं चांगली अशी मूठ बनली आहे आणि याच्यावरून समजतं की आपलं तेलाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे. पिठामध्ये जे आपण तेल टाकलं ना ते व्यवस्थित प्रमाणात टाकलेलं आहे. तर आता इथे मी पीठ मळून घेते अगोदर आणि थोडंसं ना घट्ट असं पीठ मळायचं आहे. जास्ती पण एकदम हार्ड नाही आणि जास्ती मऊ पण नाही, पण थोडंसं हलकं असं घट्ट मळायचं आहे. तर इथे बघा सकाळी सकाळी मी काय खाते, शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आणि गूळ.
कारण की माझ्या एका छान अशा सबस्क्रायबर ताईंनी मला सल्ला दिलेला आहे, योगिता कडाने नाव आहे त्यांचं. त्यांनी सल्ला दिलेला आहे की जेव्हा रक्त कमी असतं ना शरीरामध्ये तेव्हा म्हणजे शेंगदाणे आणि गूळ वगैरे खायला पाहिजे. बाकी बीट वगैरे पण खायला पाहिजे, पण ना ते जास्त आवडत नाही मला. त्यामुळं इथे मी थोडंसं गूळ आणि शेंगदाणे खाते. आणि तसं पण ना चहाचा टायमिंग झाला होता, थोडंसं चहा प्यायचं मन होतं. पण त्यानंतर मला ना योगिताताईंचं बोलणं म्हणजे लक्षात आलं आणि मग मी चहाच्या बदली तिथं गूळ आणि थोडेसे शेंगदाणे खाऊन घेतले. तर आता गूळ आणि शेंगदाणे खाऊन झाल्याच्या नंतर मी पुन्हा लागली आहे कामाला. तर आता इथे मी तो जो सिक्रेट मसाला बनवणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी बडीशोपची भरणी काढलेली आहे, छोटीशी भरणी. आणि त्याच्यानंतर हा खडे मसालाचा जो डब्बा आहे तो घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना जिरे आणि धने, अख्खे जे धने असतात ना ते पाहिजे होते मला. तर ना धने थोडेसे कमी प्रमाणात होते, तर मी इकडे तिकडे बघितले कुठे भेटतात का अजून म्हणून, पण नव्हते. ॲक्च्युली थोडेसेच धने होते. आणि ना हे कचोरी बनवण्याचं मी ना अचानकच एकदम ठरवलं होतं, त्यामुळे त्याची काही तयारी वगैरे करून ठेवली नव्हती मी. तर सगळं साहित्य होतं, फक्त धने थोड्याशा प्रमाणात कमी होते, एवढंच फक्त होतं. तर चला आता चालू करूया सिक्रेट मसाल्याची रेसिपी. तर इथे मी 1 चमचाभर धने घेतलेले आहेत. तर थोडेसे कमी होते, चमचाभर नव्हते, पण जेवढे होते तेवढेच घेतले. आणि त्यानंतर इथे 1 चमचाभर बडीशोप घेणार आहे. आणि त्यानंतर घेणार आहे इथे 1 चमचाभर जिरे. आणि आता इथे ना हे हलकासं रोस्ट करून घ्यायचं आहे. जास्त याला करपवत बसायची गरज नाही, फक्त तवा गरम झाला की त्याच्यावरती हे थोडंसं हलकासं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या. आणि त्यानंतर इथे ना 1 इंचाची अद्रक घेतलेली आहे, त्याची साल काढलेली आहे. तर ते अद्रक याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हे जे भाजलेलं हे होतं ना जिरा, बडीशोप आणि धने, तर ते पण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत जारमध्ये. म्हणजे आता अद्रक, मिरच्या आणि भाजलेला जो काही मसाला होता हे सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि इथे ना खूप टेस्टी आणि छान असा मसाला चटपटीत तयार झाला होता. पण त्याचा सुगंध येत होता, म्हणून मी वास घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये ना मिरच्या असल्यामुळं ठसका पण लागला मला. पण खूप छान असा हा मसाला तयार झालेला आहे. म्हणजे समोसे बनवण्यासाठी सुद्धा हा मसाला आपण यूज करू शकतो. तर मसाला वगैरे तयार करेपर्यंत इथे ना बटाटे पण छान असे उकडलेले होते. म्हणजे आता पीठ पण तयार आहे आणि मसाला पण तयार आहे. तर आता इथे फक्त बटाटे उकडले जे आहेत त्याला व्यवस्थित साल काढून त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर बटाट्याचे साल काढायचं काम जे आहे ते मी हॉलमध्ये बसून केलं आणि त्यानंतर आता इथे आले आहे. तर आता ना पटकन बटाटे जे आहेत ते चाकूने कट करून बघते, कुठं काही कीड वगैरे लागलेली असते आतमधून वगैरे किंवा काही काळा डाग वगैरे असतो, तर ते कट करून बघते आणि त्यानंतर मग व्यवस्थित असेल तर त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेते. तर फ्रेंड्स इथे बटाट्याची भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे पॅनमध्ये. 1 चमचाभर तेल होतं आणि त्यामध्ये थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हलका असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे याच्यामध्ये टाकलेले आहेत पावडरचे मसाले. म्हणजे 2 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि त्यानंतर ना इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी, म्हणजे अर्धा फुलपात्र एवढं पाणी टाकायचं आहे. तर ते मी ना ह्या जारमध्येच टाकलं ते अर्धा फुलपात्र पाणी आणि ते याच्यामध्ये ॲड केलं. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये हे स्मॅश केलेले बटाटे जे आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा लिंबू पिळून घेतला मी. म्हणजे लिंबू पिळल्यानंतर एकदम चटपटीत असं ही भाजी तयार होत असते. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर आता इथे आपली जी कचोरीसाठी भाजी आहे ती एकदम रेडी आहे.
तर आता बनवायचे आहेत कचोरी. तर तोपर्यंत मी किचन अगोदर साफ करून घेतलं, कारण की भाजी वगैरे बनवताना थोडंफार इकडे तिकडे सांडलेलं असतं काहीतरी, त्यामुळं किचनवरती एक कपडा मारला. आणि त्यानंतर आता इथे मी कचोरी बनवून तळायचं आहे. तर ना इथे जे बटाट्याची भाजी बनवली होती त्याचं ना मी गोल गोल असे लाडू बनवून घेतले होते, म्हणजे तिळाचे लाडू कसे असतात ना तशा टाईपचे लाडू बनवून घेतले होते. आणि त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण की तेल गरम व्हायला थोडासा उशीर लागत असतो त्यामुळं. आणि त्यानंतर आता पीठ जे आहे त्याचं ना एक मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याला ना असं एका झाकणाने छोटे छोटे असं कट करून घेतलं, म्हणजे एका साईजच्या सगळे कचोरे होतील ना, त्यामुळं मी अशा पद्धतीने केलेले आहेत. छोटे छोटे असं कट करून नंतर त्याच्यामध्ये ना हे जो लाडू आहे तो भरला आणि त्याला ना ते पीठ ना पूर्ण असं व्यवस्थित हाताने लॉक करून घेतलं आणि हाताने हलकं हलकं असं प्रेस करून इथे कचोरी अशा पद्धतीने बनवायची आहे. तर आता अशा पद्धतीनेच मी सगळ्या कचोऱ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे तेल पण गरम झालेलं आहे. कचोरी आणि कचोरीना फ्राय करताना तेल जास्ती गरम होऊ द्यायचं नाही, तर मीडियम असं गरम होऊ द्यायचं. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती लोवरती ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे जे कचोरी आहे ते कडक अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर याला जास्ती वेळ असं हलवायचं नाही. तर जेव्हा एका साईडने हलकंसं कलर चेंज झाला की त्यानंतर मग साईड पलटून घ्यायची. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या इथे तयार केलेल्या आहेत. आणि कचोरी जे आहेत ना त्या टम अशा फुगलेल्या पण होत्या, म्हणजे चपट्या वगैरे एक पण कचोरी राहिली नाही. सगळ्या कचोऱ्या व्यवस्थित अशा फुलल्या होत्या. आणि फक्त याला ना फ्राय करण्यासाठी जास्ती वेळ लागतो, बाकी याला जास्ती काही वेळ लागत नाही, पण फ्राय करण्यासाठी मात्र भरपूर वेळ लागतो. आणि आता इथे कचोरी बनवून झालेले आहेत, तर इथे दूध गरम करायचं काम बाकी होतं, तर ते आता मी करून घेते. आणि कचोरी बघा वाटीमध्ये पूर्ण भरून झालेले आहेत. आणि कचोरी बनवून झाल्याच्या नंतर मी गेले होते आंघोळीला. आणि मी आंघोळ करत होते तोपर्यंत अन्नूताईने इथे ना ग्रीन चटणी बनवण्याची म्हणजे प्रयत्न केला, पण ना सगळं तिने रेडी केलं, पण ना लाईट गेलेली होती, त्यामुळं मिक्सर चालू झालं नाही, म्हणून ते ग्रीन चटणी बनवायचं राहूनच गेलं. आणि आता मी आमच्या तिघांसाठी पण नाश्ता इथे घेते. तर आता ग्रीन चटणी तर नाही बनवू शकलो, त्यामुळे इथे टोमॅटो केचपच घ्यावा लागेल नाईलाजाने. तर वाटीमध्ये टोमॅटो केचप घेते. तर फ्रेंड्स चला, आता इथे मुलांसाठी हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे. आणि कचोरी गव्हाच्या पिठापासून बनवलेली होती, त्यामुळे हेल्दी आहे. आणि त्यासोबत टोमॅटो केचप, साईडला दूध. तर फ्रेंड्स चला, आता आम्ही तिघंजणं पण नाश्ता करून घेतो आणि या तुम्ही पण नाश्ता करायला. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.